Hello students, welcome to the 6th standard class, and today we are doing another lesson. Lesson number 4.6, that is the Phantom Toll Booth. A book review. Okay. Before that, please share this video with your friends and subscribe the channel if you are new to the channel. Okay. So without wasting any time, let's get started. This lesson is a book review of the novel The Phantom Toll Booth. Okay, it gives you the idea how the book is. It is telling you what is happening in the story. Okay, it is explaining you the outline of the story. The Phantom Toll Booth. Milo was a young boy who lived in San Francisco in the States. म्हणजे युनायटेड स्टेट्समध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक मुलगा राहायचा, एक लहान मुलगा राहायचा, त्याचं नाव होतं मायलो, हू लिव्ड इन सॅन फ्रान्सिस्को इन द स्टेट्स. ही लॅक्ड फॉर नथिंग, तर त्याला कशाचीही कमी नव्हती. ही वॉज व्हेरी रिच. ओके, ही लॅक्ड फॉर नथिंग. लॅक्ड म्हणजे कमी असणं. ही लॅक्ड फॉर नथिंग, त्याला कशाचीच कमी नव्हती. बीइंग अन ओनली चाइल्ड ॲट होम ही वॉज सराउंडेड बाय ऑल सॉर्ट्स ऑफ एक्सपेन्सिव्ह टॉयज. तर तो एकुलता एक मूल होतं. ओके, तो एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे त्याला घरी कशाचीच कमी नव्हती. ॲट होम ही वॉज सराउंडेड बाय ऑल सॉर्ट्स ऑफ एक्सपेन्सिव्ह टॉयज. तर त्याच्याकडे खूप सारे महागडे खेळणी होती. सर्व प्रकारची महागडी खेळणी त्याच्याकडे होती. इन स्कूल टू देअर वॉज नथिंग दॅट ही कुड कंप्लेन अबाउट. तर शाळेत गेल्यानंतरसुद्धा त्याला कंप्लेन करण्यासारखं त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्याची शाळा पण खूप चांगली होती. शाळेत पण त्याला कशाचीही कमी नव्हती. ओके, देअर वॉज नथिंग दॅट ही कुड कंप्लेन अबाउट. बट मायलो वॉज बोर्ड. हे सर्व असूनही त्याला खूप बोर वाटायचं. त्याला आयुष्य बोरिंग वाटायचं. ही वॉज ऑलवेज बोर्ड. नथिंग रिअली इंटरेस्टेड हिम. त्याला कशातही इंटरेस्ट नव्हता. कुठल्याच गोष्टीत त्याला इंटरेस्ट वाटत नव्हता. ही थॉट ऑफ एव्हरीथिंग ॲज अ वेस्ट ऑफ टाईम. काही करणं म्हणजे त्याला वेळ वाया घालवणं असं वाटायचं. ही थॉट एव्हरीथिंग ही डिड was a waste of time. He thought everything as a waste of time and school as the greatest waste of time of all. तर शाळेत जाणं हे तर सर्वात जास्ती वेळ वाया घालवणं असं त्याला वाटायचं. तर पुअर मायलो, बिचारा मायलो, तर त्याला सगळंच कंटाळवाणं वाटत होतं. त्याला अजिबात कुठल्याच गोष्टीत उत्साह वाटत नव्हता. There is nothing for me to do, nowhere I'd care to go, and hardly anything worth seeing. तर माझ्यासाठी करण्यासारखं काहीच नाही आहे. There is nothing for me to do, nowhere I'd care to go. मला कुठेच जावंसं वाटत नाही. कुठेही चांगल्या ठिकाणी जिथे गेल्यावर माझा काही फायदा होईल अशा ठिकाण मला एकही दिसत नाही. nowhere I'd care to go, and hardly anything worth seeing. आणि आजूबाजूला बघण्यासारखं पण काही नाही आहे ज्यात मला इंटरेस्ट वाटेल. अँड हार्डली एनिथिंग वर्थ सीईंग, ही थॉट. ओके, तो विचार करायचा. यू मस्ट हॅव गेस्ड बाय नाव दॅट मायलो बिलॉंग टू ॲन एज वेन टी व्ही, व्हिडिओ गेम्स अँड कॉम्प्युटर्स वर नॉट इन्व्हेंटेड. तर मुलांना तुम्हाला आता कळलं असेल की मायलोच्या काळात जेव्हा तो लहान होता त्यावेळी टी व्ही नव्हते, व्हिडिओ गेम्स नव्हते किंवा कम्प्युटर्स पण नव्हते. ओके, ही बिलॉंग टू ॲन एज when TV, video games and computers were not invented. तेव्हा त्यांचे शोधसुद्धा लागला नव्हता, टी व्हीचा, व्हिडिओ गेम्सचा, कम्प्युटर्सचा. ओके, बट ऑन वन लॉंग आफ्टरनून लाईक एनी अदर, मायलो सडनली रिसीव्ड अ ह्यूज पार्सल विथ अ ब्राईट ब्लू एनव्हलप अटॅच टू वन साईड. तर एका दुपारी मायलोला एक पार्सल मिळालं. अचानक त्याच्या घरी पार्सल आलं, एक मोठं पार्सल. वन लॉंग आफ्टरनून लाईक एनी अदर, म्हणजे रोजच्यासारखीच एक दुपार होती. तर त्यावेळी त्याच्या घरी एक मोठं पार्सल आलं. मायलो सडनली रिसिव्ड अ ह्यूज पार्सल विथ अ ब्राईट ब्लू एनव्हलप. त्याला एक ब्लू रंगाचं, निळ्या रंगाचं एनव्हलप चिटकवलेलं होतं एका साईडला. अटॅच टू वन साईड. ओके, ब्राईट ब्लू एनव्हलप अटॅच्ड to one side. The envelope was addressed to him.
फॉर मायलो हू हॅज प्लेंटी ऑफ टाईम. तर त्या एन्व्हलपवर काय लिहिलं होतं की त्याच्या नावाने लिहिलं होतं. इट वॉज ॲड्रेस टू हिम, म्हणजे मायलोसाठी आलं होतं, त्याचं नाव होतं त्या एन्व्हलपवर. आणि असं लिहिलं होतं की फॉर मायलो, मायलोसाठी, हू हॅज प्लेंटी ऑफ टाईम, ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे. ओके. वुडंट यू बी सरप्राइज्ड इफ समथिंग लाईक दिस हॅपन टू यू, सो वॉज मायलो. तर तुमच्यासाठी काहीतरी असं आलं एन्व्हलप आणि स्पेशली तुमच्यासाठी आहे असं तुमच्या एन्व्हलपवर नाव वगैरे लिहून तुमचं आलं तर तुम्ही सरप्राईज्ड व्हाल, आश्चर्यचकित व्हाल ना. सो वुडंट यू बी सरप्राईज, तुम्ही सरप्राईज झाला नसता का असं तुमच्यासाठी काही आलं असतं तर. इफ समथिंग लाईक दिस हॅपन टू यू, तुमच्यासोबत असं काहीतरी झालं तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. तसाच मायलो पण आश्चर्यचकित झाला होता. सो वॉज मायलो. आय डोंट थिंक इट्स माय बर्थडे, ही पझल्ड, अँड क्रिसमस मस्ट बी मंथ्स अवे, अँड आय हॅवंट बीन आउटस्टँडिंगली गुड ऑर इवन गुड ॲट ऑल. तर मायलो मनातल्या मनात विचार करायला लागला की आय डोंट थिंक इट्स माय बर्थडे टुडे, तर आज तर माझा बर्थडे नाही आहे. तर कन्फ्यूज झाला, ही पझल्ड. आणि क्रिसमस तर खूप महिने आहेत अजून, आणि क्रिसमस मस्ट बी मंथ्स अवे. त्याला वाटलं की क्रिसमस तर मला वाटतं असं खूप लांब असावा, खूप महिने पुढे क्रिसमस असावा. अँड आय हॅवंट बीन आउटस्टँडिंगली गुड. आय हॅवंट बीन आउटस्टँडिंगली गुड म्हणजे मी काही एकदम चांगला वगैरे नाही आहे किंवा खूप हुशार वगैरे नाही आहे. ऑर इवन गुड ॲट ऑल, खूप चांगला पण नाही आहे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी, खूप हुशार, वेगळा असा पण नाही आहे. मायलो वॉज अन ऑनेस्ट बॉय, म्हणजे त्याने प्रामाणिकपणे कबूल केलं की तो खूप चांगला मुलगा किंवा खूप गुणी मुलगा असा नाही आहे. सो ही ॲडमिटेड द लास्ट बिट टू हिमसेल्फ, स्वतःलाच म्हटलं. मायलो वॉज अन ऑनेस्ट बॉय, सो ही ॲडमिटेड द लास्ट बिट टू हिमसेल्फ. ही कुडंट रिटर्न द पार्सल. देर वॉज नो सेंडर्स ॲड्रेस ऑन इट. तो ते पार्सल परत पाठवूही शकत नव्हता कारण त्याच्यावर ज्याने कोणी पाठवलं आहे त्याचा ॲड्रेस पण नव्हता. ही कुडंट रिटर्न द पार्सल बिकॉज देर वॉज नो सेंडर्स नेम ऑन इट. सो जस्ट इन ऑर्डर टू बी पोलाईट, मायलो डिसायडेड टू ओपन द एन्व्हलप. तर शिष्टाचार म्हणजे पोलाइटनेस म्हणून त्याने ते आता उघडायचं ठरवलं. मायलो डिसायडेड टू ओपन द एन्व्हलप. वन जेन्युइन टर्नपाईक टोल बूथ. तर त्याच्यात लिहिलं होतं वन जेन्युइन म्हणजे खरंखुरं, टर्नपाईक टोल बूथ. ओके. टोल बूथ माहिती असेल तुम्हाला, हायवेवर जे 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 रस्ते बांधल्यावर त्याच्या खर्चासाठी जे पैसे घेतले जातात त्याला टोल बूथ म्हणतात. टर्नपाईक म्हणजे एक प्रकारचं टोल बूथच आहे. त्या टोल बूथचं नाव होतं टर्नपाईक टोल बूथ. ओके. इट वॉज रिटन इनसाइड, इझिली असेंबल्ड ॲट होम अँड फॉर यूज बाय दोज हू हॅव नेवर ट्रॅव्हल्ड इन लँड्स बियॉन्ड. तर आतमध्ये काय लिहिलं होतं, इझिली असेंबल्ड ॲट होम अँड फॉर यूज बाय दोज हू हॅव नेवर ट्रॅव्हल्ड इन लँड्स बियॉन्ड. तर घरी बनवलेलं आहे, असेंबल केलेलं आहे घरी, म्हणजे घरी असेंबल करणं अगदी सहज सोपं आहे. इझिली असेंबल्ड ॲट होम अँड फॉर यूज बाय दोज हू हॅव नेवर ट्रॅव्हल्ड इन लँड्स बियॉन्ड, म्हणजे ज्यांनी कोणी जास्ती हायवेवर ट्रॅव्हल केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी आहे हे टोल बूथ. लाईक यू, मायलो वॉज ऑल्सो इंट्रिग्ड बाय द वर्ड्स लँड्स बियॉन्ड. ओके. इंट्रिग्ड म्हणजे क्युरियस ऑर इंटरेस्टेड, म्हणजे त्याला खूप इंटरेस्ट वाटला आहे. नेवर ट्रॅव्हल्ड इन द लँड्स बियॉन्ड म्हणजे काय असं. मायलो वॉज ऑल्सो इंट्रिग्ड बाय द वर्ड्स लँड्स बियॉन्ड. तर मायलोला पण आश्चर्य वाटलं की लँड्स बियॉन्ड म्हणजे एक्झॅक्टली कुठे, ती जागा कुठे आहे. ओके. देर वॉज अ लिस्ट ऑफ कंटेंट्स ऑफ द पार्सल इट कंटेंट. ओके. आता त्या पार्सलमध्ये काय काय होतं त्याची एक लिस्ट होती. लिस्ट ऑफ कंटेंट्स, ज्या वस्तू आहेत त्या पार्सलमध्ये त्याची एक लिस्ट होती. ओके. त्या पार्सलमध्ये जे कंटेंट्स म्हणजे ज्या वस्तू आहेत त्याची लिस्ट होती आणि इट कंटेन म्हणजे त्याच्यामध्ये काय काय होतं ते आता पुढे दिलं आहे. तर एक जेन्युइन टर्नपाईक टोल बूथ होता. ओके. जो टोल बूथ जसा असतो जिथे एक माणूस बसलेला वगैरे असतो तसा एक जेन्युइन टर्नपाईक टोल बूथ होता.
टू बी इरेक्टेड अकॉर्डिंग टू डायरेक्शन्स. तर तिथे इन्स्ट्रक्शन्स दिले होते कसं इरेक्ट करायचं. इरेक्ट म्हणजे तो उभा कसा करायचा आणि कसा ठेवायचा, कसा मांडून ठेवायचा, तो कुठे प्लेस करायचा, ह्याचं माहिती पुस्तक होतं एक. ओके. टू बी इरेक्टेड अकॉर्डिंग टू डायरेक्शन्स. ते डिरेक्शन्स दिलेले होते त्याप्रमाणे तो उभा करायचा होता, इरेक्ट करायचा होता. 3 प्रिकॉशनरी सायन्स दिले होते टू बी यूज्ड इन अ प्रिकॉशनरी फॅशन. आता कुठली कुठली काळजी घ्यायची याचे 3 नमुने दिले होते. 3 गोष्टी सांगितल्या होत्या खबरदारी घेण्याच्या किंवा काळजी घेण्याच्या. 3 प्रिकॉशनरी सायन्स. नेक्स्ट इज असॉर्टेड कॉईन्स फॉर यूज इन पेईंग टोल्स. पैसे दिले होते, नाणी दिली होती, काही कॉईन्स दिले होते. आपण जेव्हा टोल बूथला जातो तेव्हा आपण पैसे देतो आणि पुढे जातो, तसे पैसे दिले होते. ओके. असॉर्टेड कॉईन्स म्हणजे सुट्टे पैसे. असॉर्टेड कॉईन्स म्हणजे सुट्टे पैसे. ओके. फॉर पेईंग टोल्स. एक मॅप होता, 1 मॅप अप टू डेट अँड केअरफुली ड्रॉन बाय मास्टर कार्टोग्राफर्स. मास्टर कार्टोग्राफर्स म्हणजे जे मॅप बनवतात त्यातला एक्सपर्ट, त्यातला मास्टर. कार्टोग्राफर म्हणजे मॅप बनवणारा. ओके. एक मॅप होता अप टू डेट, व्यवस्थित, अँड केअरफुली ड्रॉन, व्यवस्थित ड्रॉ केलेला चित्र होतं मॅपचं. डेपिक्टिंग नॅचरल अँड मॅन मेड फीचर्स. डेपिक्टिंग म्हणजे डिस्क्रायबिंग. त्याच्यामध्ये नॅचरल कुठल्या गोष्टी आहेत आणि मॅन मेड कुठल्या गोष्टी आहेत हे व्यवस्थित डिस्क्राईब केलेलं होतं. 1 बुक ऑफ ट्रॅफिक रूल्स अँड ट्रॅफिक रेग्युलेशन्स विच मे नॉट बी बेंट ऑर ब्रोकन. एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये कायदे होते, रूल्स होते, ट्रॅफिक रूल्स होते. ओके. ट्रॅफिक रूल्स अँड रेग्युलेशन्स विच मे नॉट बी बेंट ऑर ब्रोकन, जे तुम्ही मोडू शकत नाही, त्याची व्यवस्थित पालन केलं पाहिजे, त्या रूल्सचं व्यवस्थित पालन केलं पाहिजे, असे रूल्स होते. विच कुड नॉट बी बेंट ऑर ब्रोकन म्हणजे बेंट ऑर ब्रोकन म्हणजे एकतर मोडू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही, फेरफार करू शकत नाही. दॅट इज यू कॅनॉट बेंट इट. अँड ब्रोकन तर ते तुम्ही मोडू तर अजिबात शकत नाही. ओके. यू कॅनॉट बेंट ऑर ब्रोक, चेंज पण करू शकत नाही आणि ते मोडू पण शकत नाही. ते रूल्स फॉलो न करता चालणारं नव्हतं. अँड इन स्मॉलर लेटर्स ॲट द बॉटम इट कन्क्लुडेड, रिझल्ट्स आर नॉट गॅरंटीड बट इफ नॉट परफेक्टली सॅटिस्फाईड युअर वेस्टेड टाईम विल बी रिफंडेड. तर शेवटी कन्क्लुडेड म्हणजे शेवट, जेव्हा संपतं बॉक्समधलं शेवटचं वस्तू किंवा शेवटची चिठ्ठी जी होती त्याच्यात काय लिहिलं होतं, रिझल्ट्स आर नॉट गॅरंटीड. म्हणजे तुम्हाला हे सगळं टोल बूथ वगैरे मांडल्यावर तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळेलच ह्याची गॅरंटी नाही. ओके. बट इफ नॉट परफेक्टली सॅटिस्फाईड, तुम्हाला जर अगदीच तुम्ही सॅटिस्फाय नाही झाला हे सगळं बघून किंवा तुम्हाला जर आवडलं नसेल आणि एवढं सगळं तुम्ही टाईम त्याच्यामध्ये घालवला, तो बनवण्यात तुम्ही घालवला, तो टाईम तुमचा परत दिला जाईल. इट विल बी रिफंडेड. ओके. युअर वेस्टेड टाईम विल बी रिफंडेड. तर त्याच्या छोट्याशा अक्षरात खाली लिहिलं होतं, इन स्मॉलर लेटर्स ॲट द बॉटम इट कन्क्लुडेड म्हणजे शेवटचं वाक्य. कन्क्ल्यूड करणं म्हणजे संपणारी वेळ. कन्क्ल्युडेड. कन्क्ल्युडेड म्हणजे शेवटी बोलणं, संपता लिहिलेलं वाक्य. बिकॉज मायलो हॅड नथिंग एल्स टू डू ही फॉलोड द डायरेक्शन्स अँड इरेक्टेड द टोल बूथ. तर मायलोला दुसरं काही काम नव्हतं म्हणून त्यांनी सगळे डिरेक्शन्स फॉलो केले आणि तो टोल बूथ एकदाचा व्यवस्थित उभा केला. ओके. इरेक्टेड द टोल बूथ. इट वॉज अ प्रॉपर बूथ विथ विंडोज अँड अ रूफ अँड अ कॉईन बॉक्स. तर तो प्रॉपर टोल बूथ वाटत होता. त्याला खिडकी होती, खिडक्या होत्या, एक छप्पर होतं आणि पैशांचा बॉक्स होता, कॉईन बॉक्स. बट व्हॉट्स द यूज थॉट मायलो, दॅर वॉज नो हायवे अटॅच टू द बूथ. तर तो म्हणाला काय उपयोग हे सगळं बांधून, रस्ताच नाही आहे, हायवे नाही आहे. ओके. जो मी बांधला त्याच्यावर त्याच्या बाजूला हायवे हवा आहे, तर तो टोल बूथ छान वाटतो, तर इथे हायवेच नाही आहे. तर नेव्हरदलेस मायलो सॅट अप द प्रिकॉशनरी सायन्स, अनफोल्डेड द मॅप अँड चूज अ डेस्टिनेशन. म्हणजे तरी पण जाऊ दे म्हणून, हायवे नसलं तरी राहू दे,
नेव्हरदलेस मायलो सेट अप द प्रिकॉशनरी सायन्स. जे सायन्स दिले होते, जे सायन्स अँड सिग्नल्स दिले होते ते त्याने लावले. प्रिकॉशनरी सायन्स लावले. अनफोल्डेड द मॅप, तो उघडला मॅप, अनफोल्ड केला. अँड चोज अ डेस्टिनेशन, म्हणजे जे जे डेस्टिनेशन जिथे जायचं होतं ते ठिकाण त्याने चूज केलं. ओके, जिथे जायचा होता तो पत्ता त्याने चूज केला. ही चोज इट ॲट रँडम बिकॉज ही हॅड नेव्हर हर्ड ऑफ एनी ऑफ द प्लेसेस शोन ऑन द मॅप अँड सो वन वॉज ॲज गुड ॲज एनी अदर. तर त्या मॅपमधलं त्याला एकही जागा माहीत नव्हती, एकही डेस्टिनेशन त्याला माहीत नव्हतं किंवा त्याच्या ओळखीचं नव्हतं. त्यामुळे त्याने कुठल्याही याच्यावर बोट ठेवलं, त्याने कुठलंही डेस्टिनेशन शोधलं. हे शोधलं काय आणि ते शोधलं काय, त्याला काही फरक पडत नव्हता. त्यामुळे त्याने रँडमली, म्हणजे जे मिळेल ते, जे ज्याच्यावर बोट ठेवलं ते त्याने चूज केलं. ओके. मायलो वॉज नॉट शुअर दॅट दिस न्यू गेम वूड टर्न आउट टू बी इंटरेस्टिंग. तर त्याला तो शुअर नव्हता की हा गेम जो मी खेळतो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे किंवा बोरिंग होणार आहे, ते त्याला माहीत नव्हतं. ही वॉज नॉट शुअर दॅट दिस न्यू गेम वूड टर्न आउट टू बी इंटरेस्टिंग. हावेवर ही सॅट इन हिज टॉय कार, अप्रोच द बूथ, पेड द टोल विथ द कॉईन्स अँड ड्रोव पास द टोल बूथ. तो त्याच्या टॉयच्या कारमध्ये, त्याच्या खेळण्यातल्या गाडीमध्ये बसला. हावेवर ही सॅट इन हिज टॉय कार, अप्रोच द बूथ, अप्रोच म्हणजे जवळ आला, त्या टोल बूथच्या जवळ आला. पेड द टोल विथ द कॉईन्स, त्याने टोलचे पैसे भरले, जे कॉईन्स होते त्याच्याकडे त्या कॉईन्सने त्याने टोल्सचे पैसे भरले. अँड ड्रो पास्ट द टोल बूथ. ड्रो पास द टोल बूथ म्हणजे टोल बूथ म्हणजे पास झाला, पैसे दिले आणि निघून गेला टोल बूथकडनं. बट वेन ही लुक बॅक, ओ वॉन्डर ऑफ वॉन्डर्स, आश्चर्यचकित झालं त्याला. देवर ऑल वॉन्डर्स की द टोल बूथ हॅड डिसअपियर्ड अलॉंग विथ मायलोज रूम अँड इवन हिज हाऊस. ओके, तो टोल बूथ क्रॉस केला, पुढे गेला आणि मागं वळून बघितलं टोल बूथकडे बघूया म्हणून. तर टोल बूथ तिथे नव्हताच, त्याचं ते घर पण तिथे नव्हतं, त्याचा रूम पण नव्हता. ओके. बट वॅन ही लुक बॅक, ओ वॉन्डर्स ऑफ वॉन्डर्स, म्हणजे आश्चर्यावर आश्चर्य होतं की टोल बूथ, त्याचा रूम, त्याचं घर काहीही नव्हतं. ही फाउंड हिमसेल्फ स्पीडिंग डाऊन अ हायवे इन टू ॲन अननोन टेरिटरी. तर त्याला, तो गाडीतून जेव्हा जात होता तेव्हा त्याला वाटलं की तो हायवेवर ट्रॅव्हल करतो आहे. ज्या अननोन टेरिटरी, ज्या गावाचं नाव त्याला माहीत नाही, तो एरिया कुठला त्याला माहीत नव्हता. ही फाउंड हिमसेल्फ स्पीडिंग डाऊन, म्हणजे फुल स्पीडने तो हायवेवरनं जात होता. इन टू ॲन अननोन टेरिटरी, ज्या टेरिटरी जागेचं नाव त्याला माहीत नव्हतं, अनोळख्या जागेवर तो पोचला होता किंवा ड्राईव्ह करत होता. व्हॉट हॅपन नेक्स्ट इन द स्टोरी ऑफ नॉर्मन जस्टर्स नॉवेल द फॅन्टम टोल बूथ. तर नॉर्मन जस्टर हे जे लेखक आहे त्यांचं हे नॉवेल आहे, त्याची ही स्टोरी आहे. त्या नॉवेलचं नाव आहे द फॅन्टम टोल बूथ. सो आता पुढे काय झालं हे त्या नॉवेलमध्ये दिलेलं आहे. थोडक्यात हे या नॉवेलची नॉवेलबद्दल माहिती आहे. नॉवेलमध्ये काय असणार आहे ह्याची तुम्हाला आता आयडिया आली असेल. ओके. द फॅन्टम टोल बूथ त्या नॉवेलचं नाव आहे. तर मायलोचं पुढे काय झालं त्या हायवेवरनं जाताना, तर ह्या नॉवेलमध्ये ते सगळं दिलेलं आहे. दो मायलो डिडंट नो इट दॅन, त्यावेळेला, नो इट दॅन म्हणजे त्यावेळेला जरी मायलोला माहीत नव्हतं, ही हॅड बिगन हिज जर्नी इन लँड ऑफ एक्सपेक्टेशन्स. ही हॅड बिगन हिज जर्नी इन द लँड ऑफ एक्सपेक्टेशन्स, म्हणजे जिथे तो जाणार होता, ज्या जागेवर जाणार होता तिथनं त्याला भरपूर अपेक्षा होत्या. लँड ऑफ एक्सपेक्टेशन्स म्हणजे त्या जागेतून त्याला भरपूर अपेक्षा होत्या, काय काय घडणार याची उत्सुकता होती. ही वॉज इन द किंगडम ऑफ विजडम, तो अशा राज्यात होता, किंगडम ऑफ विजडम, जिथे ज्ञान भरपूर होतं. हां, किंगडम ऑफ विजडम म्हणजे त्या राज्यामध्ये भरपूर ज्ञान होतं, हुशारी होती. ही वॉज इन द किंगडम ऑफ विजडम. ही हॅड मॅनी ॲडव्हेंचर्स देअर, तिथे त्यांनी भरपूर ॲडव्हेंचर्स बघितले, भरपूर धाडसी गोष्टी बघितल्या, अनपेक्षित गोष्टी बघितल्या. ही फाउंड मॅनी ॲडव्हेंचर्स देअर. ही हॅड टू रेस्क्यू द प्रिन्सेस राईम अँड रिझन फ्रॉम कासल ऑफ एअर. ओके. तिथे त्याला एका राजकुमारीला सोडवायचं होतं, रेस्क्यू करायचं होतं. ओके, बंधनातून मुक्त करायचं होतं. ही हॅड टू रेस्क्यू द प्रिन्सेस राईम अँड रिझन फ्रॉम
कासल्स ऑफ एअर. तिथे 2 प्रिन्सेसेस होत्या, 2 राजकुमाऱ्या होत्या, राईम आणि रिझन. या दोघींनाही त्यांना सोडवायचं होतं. कुठून? तर कासल्स ऑफ एअर. बहुतेक हा राजवाडा असावा, कासल्स ऑफ एअर म्हणून एक ज्या ठिकाणी ह्या दोन्ही राजकुमारींना ठेवलेलं होतं ती जागा. तिथनं त्या दोघींना रेस्क्यू करायचं होतं, सोडवायचं होतं. वॉज ही सक्सेसफुल इन हिज मिशन? तर मायलो त्याच्या मिशनमध्ये, तो जे हा प्रवास होता त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल झाला होता का, यशस्वी झाला होता का? हू वर द स्ट्रेंज पीपल अँड क्रिचर्स ही मॅट देअर. तर तिकडे त्याला कोण कोण भेटलं, कोण कोण माणसं भेटली, कोण कोण जनावरं क्रिचर्स भेटले. ओके. व्हॉट हॅपन टू द टोल बूथ. त्या टोल बूथचं पुढे काय झालं? त्याने ते परत त्याला तो टोल बूथ दिसला का? डिड मायलो सी इट अगेन? डिड मायलो फाइंड हिज लाईफ इंटरेस्टिंग लेटर ऑन. तर त्याला त्याचं आयुष्य, तो प्रवास त्याला इंटरेस्टिंग वाटला का पुढे जाऊन? यू मस्ट रीड द नॉवेल टू फाइंड इट. तर हे नॉवेल तुम्हाला वाचायला लागेल, ही सगळी माहिती मिळवण्यासाठी. ओके. द नॉवेल द फॅन्टम टोल बूथ वॉज रिटन मोर दॅन 50 years अगो. 50 वर्षापूर्वी हे पुस्तक द फॅन्टम टोल बूथ लिहिलं गेलं होतं, हे नॉवेल लिहिलं गेलं होतं मोर दॅन 50 years अगो. बट इट कंटिन्यूज टू बी अ क्लासिक ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर. तर मुलांचं साहित्य हे एकदम उच्च दर्जाचं मुलांचं साहित्य आहे. इट रिमेन्स, इट कंटिन्यूज, मग तेव्हापासून मुलांचं फेवरेट आहे. खूप छान मुलांचं साहित्य आहे. चिल्ड्रन्स लिटरेचर, क्लासिक ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर. 50 वर्षापासून ते तसं आहे. इट इज अ फॅन्टसी, ती एक परिकथेसारखं आहे. इट इज अ फॅन्टसी बट इट हॅज अन इम्पॉर्टंट मेसेज. फॅन्टसी जरी असली तर त्याच्यात एक छान मेसेज मुलांसाठी दिलेला आहे. अन इम्पॉर्टंट मेसेज फॉर चिल्ड्रन ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर जगभरातील मुलांसाठी एक छान मेसेज त्या स्टोरीमध्ये आहे, त्या नॉवेलमध्ये आहे. ओके. बोध आहे. इट हॅज हेल्प देम टू लुक ॲट द्या स्कूल अँड स्टडीज इन अ न्यू लाईट. तर त्या पुस्तक वाचल्यामुळे मुलांचा दृष्टिकोन अभ्यासाकडे आणि शाळेकडे बघण्याचा बदललेला आहे. किंवा स्टडीज इन अ न्यू लाईट म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून ते शाळेकडे बघतात, एका पॉझिटिव्ह अर्थाने बघतात. त्यांना शाळा आवडायला लागते, अभ्यास आवडायला लागतो. ओके. आता हा येलो पॅराग्राफ दिला आहे, तो आपण बघूया आता. मायलो मॅट द लिथार्जियन्स वेन ही वॉज इन डोल्ड्रम्स. लिथार्जियन्स म्हणजे जी माणसं होती जी आळशी होती, त्यांना लिथार्जियन्स म्हटलं इथे. तर मायलोला ती माणसं भेटली त्या प्रवासामध्ये. आणि वेन ही वॉज इन डोल्ड्रम्स म्हणजे तो उदास होता, डिप्रेशनमध्ये होता किंवा असा उदास होता, तेव्हा त्याला ही माणसं भेटली. द लिथार्जियन्स स्पेंड ऑल देअर टाईम इन डे ड्रीमिंग अँड टेकिंग नॅप्स. तर हे जे लिथार्जियन्स होते ते फक्त टाईमपास करायचे, कसे दिवास्वप्न बघून झोपा काढायचे किंवा नॅप्स म्हणजे झोपा काढायचे, लोळत पडायचे, दिवास्वप्न बघायचे, काही काम करायचे नाही. दे ड्वॉडल अँड दे डिले. ड्वॉडल म्हणजे टाईमपास करणं, वेस्ट करणं, टाईम वेस्ट करायचे. अँड दे डिले, कुठल्याही कामाला उशीर करायचं, रेंगाळणं. ते बाईट देअर टाईम म्हणजे टाईम वेस्ट करायचे. दे लिंगर अँड लॉयटर, परत तेच लिंगर अँड लॉयटर म्हणजे सुद्धा टाईमपास करणं. दे पुट ऑफ फॉर टुमॉरो वॉट दे कुड डू टुडे. आजची कामं ते उद्यावर ढकलायचे. आज जी कामं करता येत होती पण ती आज न करता उद्यावर ढकलायची आळशीपणामुळे. ओके. दे लोफ अँड लाऊंज, परत वेस्ट ऑफ टाईम. लोफ अँड लाऊंज म्हणजे सुद्धा त्याचा अर्थ तोच आहे, वेस्ट ऑफ टाईम. ओके. दे वूड वेस्ट देअर टाईम. दे डिली डॅली, दॅट इज लोफ अँड लाऊंज म्हणजेच डिली डॅली, टू वेस्ट टाईम. अँड येट दे कंप्लेन दॅट सच अ बिझी शेड्यूल लीव्स दॅम ऑलमोस्ट नो टाईम फॉर ब्रूडिंग, लॅगिंग, प्लॉडिंग ऑर प्रोकास्टिनेटिंग. म्हणजे हे एवढा सगळा आळशीपणा करण्यात त्यांचा वेळ जायचा की त्यांना रडायला किंवा कुठलंही काम करायला, प्लॉडिंग म्हणजे स्लो म्हणजे कुठलंही काम संथ गतीने करायला किंवा अजून आळशीपणा करायला त्यांना ह्या आळशीपणामुळे वेळ मिळत नसे. म्हणजे एक आळशीपणामुळे ते कामं नव्हती करत, तर एवढं सगळं लोळण्यात, आराम करण्यात त्यांचा वेळ जायचा की त्यांना दुसरं काही करायला वेळ नसायचा. ते पण दुसरं काय म्हणजे काय, ते ब्रूडिंग म्हणजे रडत बसणं, कंप्लेंट करणं, कुठलंही काम निग्लेक्ट करणं. तर एकंदरीत काय ते टोटली आळशी लोकं होती.
जे लेथार्जन्स होते ते आळशी लोकं होती. अशी लोकं मायलोला भेटली त्या प्रवासात. ओके, तर स्टुडंट्स, आय हॅव फिनिश्ड विथ दिस लेसन. ॲक्च्युली हा लेसन आहे तो फॅन्टम टोल बूथ ह्या बुकाचा रिव्ह्यू आहे. ते बुक कसं आहे, त्यात कुठल्या प्रकारची स्टोरी आहे हे सांगण्याकरता हा अख्खा लेसन आहे. ओके, तुम्हाला मिळालं तर हे नॉवेल नक्की वाचा. अँड ऑल्सो read this full lesson. Okay, it will improve your English. I'll be back with the next lesson. Till then, take care and bye bye. And in the description box I have given the playlist of 6th standard, so please do watch. Thank you. Bye bye.